बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका मोठ्या बातमीने। राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल हा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि या संदर्भातलीच एक मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। याच निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय। काल रात्री वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट झाली होती। देवगिरीवरच्या या भेटीनंतर दोन्ही उपमुख्यमंत्री तातडीने वर्षा या बंगल्यावर दाखल झाले। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर देखील वर्षा बंगल्यावर उपस्थित होते। निकालानंतर राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचंही कळतंय। निकालानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष उफाळू नये यासाठी सुद्धा विशेष अशी काळजी घेतली जाते। तर आपण पाहतोय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये काल बैठक झाली आहे। तर या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याशी। सूरज, आपण जसं पाहतोय की आज शिवसेना आमदार अपात्रते संदर्भामध्ये महत्त्वाचा आणि मोठा महानिकाल आज येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काल आपण पाहतोय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। आता राज्यामध्ये सुरक्षा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। कालच्या या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा झाली आहे, काय कोणकोणते मुद्दे चर्चेला आले? नक्की श्वेता, आज ऐतिहासिक निकाल लागणार आहे शिवसेना आमदार अपात्र प्रकरणासंदर्भात आणि त्या काही तासामध्येच निर्णय येणार आहे। आणि काल रात्री मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली। त्यापूर्वी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये देखील बैठक झाली, काही खलबतं झाली आणि त्यानंतर वर्षा बंगला निवासस्थानी तिन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली। त्यामध्ये पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला असतील आणि आयुक्त विवेक फणसळकर असतील यांच्यामध्ये बैठक झाली। कुठेतरी निकाल लागला नंतर ठाकरे गट कुठेतरी आक्रमक होईल किंवा जर का ठाकरे गटाच्या विरोधामध्ये निकाल गेला तर ठाकरे गट आक्रमक होईल आणि मुंबईमध्ये राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे सर्वांनी सावध राहण्याचं गरजेचं आहे। हे याच्यावरून काल या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची पाहायला मिळते। पण मुख्य म्हणजे जर का महत्त्वाचं पाहायला गेलं तर या बैठकीपूर्वी दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे जर का फडणवीस असतील किंवा मग अजित पवार असतील यांच्यामध्ये बैठक झाली। जर का शिंदे गट अपात्र झालं तर मुख्यमंत्री यांना मुख्यमंत्री या पदावरून पाय उतार व्हावा लागेल आणि त्यानंतर असं जाणकार सांगतात की आणि त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री पदासाठी दावा करू शकतात। राज्यपालांकडे ते आपली बहुमत चाचणीसाठी आपण दोन उपमुख्यमंत्री चर्चा झाली असावी असं देखील एक शक्यता वर्तवली जाते। कारण जर का मुख्यमंत्री शिंदे हे अपात्र झाले आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं तर नेमका दावा कोण करणार बहुमत चाचणीसाठी या दोघांमध्ये चर्चा झाल्याची अशी काही शक्यता वर्तवली जात आहे। ओव्हरऑल या सगळ्या घडामोडीनंतर आता नेमका निकाल काय लागणार आहे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका कोणाच्या बाजूने निकाल देतात का, राज्यात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण गंभीर होऊ शकतो, या सर्व घडामोडींवरती श्वेता आज या कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे बोललं जात आहे। श्वेता, नक्कीच अपात्र ठरल्यास पुढे काय करायचं या महत्त्वाच्या विषयावरती कालच्या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा झाल्याचं कळतंय। संपूर्ण राज्याचं लक्ष खरं तर लागून असलेला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा आज लागणार आहे आणि या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि याच निकालाच्या पार्श्वभूमीवरती विधानसभा अध्यक्ष आज हा निकाल देणार आहेत। नार्वेकर आज दुपारी 4 वाजल्यानंतर निकालाचं वाचन सुद्धा करणार असल्याचं कळतंय। निकाल वाचनादरम्यान निकालातील फक्त ठळक मुद्दे वाचले जाणार आहेत। त्यानंतर दोन्ही गटांना सविस्तर निकालाची प्रत सुद्धा दिली जाणार आहे। त्यामुळे कुणाला दिलासा मिळणार, कुणाला धक्का बसणार हे आज स्पष्ट होईल। विधानसभा अध्यक्ष नेमका काय निकाल देणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष असणार आहे, कारण या निकालाचा परिणाम राज्यातील राजकारणावर सुद्धा होणार आहे। आपण पुन्हा चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याशी। सूरज, ज्या प्रकारे आपण पाहतोय आजच्या निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय। अतिशय ऐतिहासिक असा हा आजचा निकाल असणार आहे असं मानलं जात आहे। साधारणपणे आजच्या या निकालामधनं काय कोणकोणत्या शक्यता वर्तवल्या जात आहेत, कशा पद्धतीने निकाल येऊ शकतो असं मानलं जात आहे? नक्की श्वेता, तू जसं म्हणालीस का ऐतिहासिक निकाल असणार आहे। ऐतिहासिक निकाल असणार याचं कारण असं की यानंतर जर का अशी प्रकरणं कुठल्या राज्यामध्ये घडली तर आजच्या निकालाचा दाखला हा दिला जाऊ शकतो। त्यामुळेच या निकालाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे। जर का आजच्या निकालामध्ये ठाकरे गट जर का अपात्र ठरला तर ठाकरे गट लगेचच सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोकू शकतो, किंबहुना जर का एकनाथ शिंदे जरी अपात्र ठरले तरी शिंदे गट देखील सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतो। त्यामुळे कुठेतरी आजचा निकाल जरी लागला तरी देखील हे प्रकरण इथेच थांबणार नाही।
नाही, हे प्रकरण पुढे नक्की सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल आणि तिकडे पुढे पुन्हा कारवाई पुन्हा नक्की सुनावणी होईल की नेमकं शिवसेना कोणाची, नेमकं आम्ही शिवसेना कोणाची, यावरती सगळं एकंदरीत सुनावणी होईल सुप्रीम कोर्टामध्ये। एकंदरीत जर का आज शिवसेना ज्यावरती निकाल देणार राहुल नार्वेकर, जर का ठाकरे गट अपात्र झाले तर मग ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाईलच, मात्र जर का शिंदे गट अपात्र झाला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाय उतरवावं लागेल। जो कायदा सांगण्यात आलेला आहे की पक्षांतर बंदीचा कायदा, शिंदे गट असं म्हणत आहे की आम्ही कोणताही पक्ष सोडलेला नाही, आमच्यामध्ये फूट झाली नाही, आम्हीच मूळ शिवसेना आहोत, त्यामुळे आमच्यावरती पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही, हा जो प्रमुख मुद्दा आहे तो शिंदे गटाने लावून धरलेला आहे। मात्र आज असंही होऊ शकतं की दोन्ही गट आहेत जे अपात्र होऊ शकत नाहीत, कारण ठाकरे गटाने देखील ठाकरे गटावरती देखील पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकत नाही, किंबहुना शिंदे गटावर देखील पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकत नाही, त्यामुळे ही देखील एक शक्यता आहे ती वर्तवली जात आहे की दोन्ही गटांमधील आमदार अपात्र होऊ शकत नाही। मात्र आता नेमकं विधानसभा अध्यक्ष काय निकाल देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, जर का ते अपात्र ठरले तर पुढे मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार, त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये देखील चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। काल वर्षा या निवासस्थानी बैठक होण्यापूर्वी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली होती। एकंदरीत आता या संपूर्ण घडामोडी जर का पाहायला गेली तर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालावरती सगळं काही ठरलेलं आहे। श्वेता, नक्कीच विधानसभा अध्यक्षांच्या निकालावरती सरकारचं खरं तर भविष्य ठरले असं म्हटलं तरी हरकत नाही। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। खरं तर आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचा चेंडू हा विधानसभा अध्यक्ष